नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. HSRP नंबर प्लेट रजिस्ट्रेशन तुम्ही आता घर बसल्या सुद्धा करू शकता. अगदी 5 मिनिटात हे प्रोसेस असणार आहे. आता यामध्ये आपण समजून घेणार आहोत की HSRP नंबर प्लेट रजिस्ट्रेशन कशी करायची आहे, हे अनिवार्य का आहे, सरकारने कंपल्सरी का केलं आहे, HSRP नंबर प्लेट महाराष्ट्रामध्ये ॲप्लिकेशन करण्यासाठी कोणती प्रोसेस असणार आहे, त्यानंतर यासाठी पैसे किती लागणार आहे, रजिस्ट्रेशनसाठी शेवटची तारीख काय असणार आहे, ही सविस्तरपणे संपूर्ण माहिती या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. आता तुम्ही पाहू शकता HSRP नंबर प्लेट रजिस्ट्रेशन तुम्ही आता घर बसल्या करू शकता. तर काही दिवसांपासून राज्य परिवहन विभागाकडून HSRP नंबर बंधनकारक करण्यात आले आहे. आता यामध्ये HSRP नंबर म्हणजे काय ते पाहून घेऊया. सध्या देशात रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने वाहतूक नियमांमध्ये काही कडक नियम काढले आहेत. त्यातच एक नवीन उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेशात पाहायला मिळाला. आता राज्य सरकारने उत्तर प्रदेशातील सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच HSRP नंबर हे अनिवार्य केलं आहे व सध्या महाराष्ट्र सुद्धा हे अनिवार्य केलं आहे. तर महाराष्ट्रामध्ये शेवटची तारीख 30 एप्रिल 2025 सांगितलेली आहे. यापूर्वी 31 मार्च 2025 पर्यंत ही लास्ट तारीख होती, पण यामध्ये वाढ करून 30 एप्रिल 2025 सांगितलेले आहे. आता यामध्ये ऑनलाईन जे ॲप्लिकेशन आहे ती तुम्ही करू शकता. HSRP नंबर प्लेट हे एक नवीन प्रकारची ॲल्युमिनियम बनवलेली नंबर प्लेट आहे. युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो तो गाडीच्या पुढील व पाठीमागच्या बाजूला तुम्हाला हे लावता येणार आहे. आता सोप्या पद्धतीने सांगितलं तर HSRP एक नंबर प्लेट आहे जी ॲल्युमिनियमपासून बनवलेली नंबर प्लेट आहे. एक युनिक आयडेंटिफिकेशन आहे, म्हणजे तुमच्या गाडीला तो एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असणार आहे, जे डुप्लिकेट नंबर प्लेट नसणार नाही. तर आता हे प्लेट का अनिवार्य करण्यात आलेलं आहे, तर HSRP नंबर प्लेटबद्दल सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतला आहे व वाहन विक्रेत्यांकडून 1 एप्रिल 2019 नंतर नोंदणी झालेल्या वाहनांचे नंबर प्लेट बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार लावणे हे बंधनकारक केले आहे. म्हणजे तुमची जर गाडी 1 एप्रिल 2019 नंतर तुम्ही जर नोंदणी केली असेल तर हे बसवणे अनिवार्यच आहे. पण 1 एप्रिल 2019 पूर्वी जर तुम्ही नोंदणी केली असेल तर तुम्हाला ही नंबर प्लेट बसवून घेणे हे बंधनकारक केले आहेत. तर यात समजून घेऊया की HSRP म्हणजे काय. म्हणजे HSRP म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. HSRP हे एक हाय रजिस्ट्रेशन नंबर प्लेट आहे, ज्यामध्ये सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स ही एक ॲल्युमिनियमपासून बनवलेली नंबर प्लेट आहे, जे गाडीच्या पाठीमागच्या व पुढच्या बाजूला लावली जाते. ही एक सुरक्षित कोणतीही छेडछाड न होणारी नंबर प्लेट आहे, ज्यामध्ये केंद्र सरकारच्या मोटर वाहन नियमांमध्ये 1989 नुसार सर्व वाहनांनी प्लेट बसवावी लागणार आहे. 1 एप्रिल 2019 नंतर नोंदणीकृत वाहनांवर ही प्लेट आधीच बसवली जाते, मात्र 2019 पूर्वीच्या वाहनांसाठी हे आता अनिवार्य केले आहे. तर 2019 च्या पूर्वी जे वाहन आहेत त्यांना सुद्धा अनिवार्य केले आहेत. आता हे महत्त्वाचं का असणार आहे, केंद्रीय मोटर नियम 1989 नुसार सर्व वाहनांना HSRP नंबर हे अनिवार्य केले आहेत. तर आता सध्या HSRP हे करणं, तर आता HSRP नंबर प्लेट बसवणे हे अनिवार्य केलं आहे व 2019 पूर्वी जे उपलब्ध असलेले नंबर प्लेट आहे त्यामध्ये खूप गैरवापर होत आहेत. या नंबर प्लेट सहजपणे काढता येतात व नवीन त्यात बदलता सुद्धा येत होत्या. त्यामुळे वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे व अनेकदा असे सुद्धा दिसून आले आहे की चोरी केल्यानंतर चोर हा रजिस्ट्रेशन क्रमांक बदलून त्याचे गैरवापर करत आहे. आता खूप प्रमाण वाढलेलं आहे चोरीचं. त्यामध्ये सरकारने मदत होण्यासाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच HSRP हे महत्त्वाचे नंबर प्लेट अनिवार्य केलं आहे. हे कंपल्सरी असणार आहे. 2019 पूर्वी जे वाहनं तुमचे असणार आहे त्यांना सुद्धा कंपल्सरी असणार आहे, ज्यामुळे चोरींच्या प्रमाणामध्ये घट होऊ शकते. ज्यामुळे अधिकाऱ्यांना हे वाहनांना शोध काढणे अवघड जात होते, जवळजवळ अशक्यच होते. HSRP नंबर प्लेट्स लागू झाल्यानंतर कार चोरीच्या घटना कमी झाल्या आहेत, कारण त्या फक्त एकदाच वापरता येतात. म्हणून HSRP सारखी नंबर हे अनिवार्य केले गेले आहेत. आता यासाठी तुम्हाला कागदपत्रे कोणते लागणार आहे. आता HSRP नंबर म्हणजे समजलं आपल्याला की HSRP नंबर म्हणजे काय आहे किंवा कशासाठी आहे व याच्यासाठी आता इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स कोणते असणार आहे, म्हणजे जे आवश्यक तुमचे कागदपत्रे असणार आहे ते कोणते आहेत. वाहन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजे RC, मालकत्वाचे ओळखपत्र, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स तुम्हाला लागणार आहे. तुमचा पत्त्याचा पुरावा लागणार आहे, म्हणजे ॲड्रेस व्हेरिफिकेशनचा जो पत्त्याचा पुरावा तो लागणार आहे. आधार कार्ड किंवा युटिलिटी बिल किंवा भाडे करार, वाहन खरेदीचे इनव्हॉइस, नवीन वाहनांसाठी हे सुद्धा लागणार आहे व वाहन इन्शुरन्स दस्तावेज हे सुद्धा लागणार आहे. इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत, हे तुम्हाला लागणारच आहे. त्यानंतर आता
ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला ही जी वेबसाईट दिलेली आहे त्याच्यावरती तुम्हाला जावं लागणार आहे. आता ही वेबसाईट, ही सर्व लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. एकदा नक्की चेक करायचं आहे. transport.maharashtra.gov.in ही जी वेबसाईट आहे त्यावरती जावं लागणार आहे. तुम्ही पाहू शकता मोटर व्हेकल्स डिपार्टमेंट महाराष्ट्र, इथे तुम्हाला एक नवीन ऑप्शन दिसत आहे HSRP न्यू. यावरती क्लिक केल्यानंतर HSRP ऑनलाईन बुकिंग तुम्ही करू शकणार आहेत. इथे सांगितलेलं आहे व्हेकल्स विच आर रजिस्टर्ड ऑन ऑर आफ्टर 1/4/2019 अँड आर ऑलरेडी फिटेड विथ HSRP प्लेट्स आर नॉट रिक्वायर्ड टू अप्लाय अगेन फॉर फिटमेंट ऑफ HSRP. आता जर ऑलरेडी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल, जर 2019 नंतरच्या ज्या गाड्या आहेत, तर तुम्हाला पुन्हा एकदा इथे अर्ज करण्याची गरज नाही. ऑनलाईन बुकिंगसाठी तुम्ही HSRP ऑनलाईन बुकिंग करू शकता. आता यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा ऑप्शन येणार आहे आणि तुम्ही जर कंटिन्यू केल्यानंतर हे ऑप्शन येणार आहे. आता त्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला सिलेक्ट ऑफिस तुम्हाला करावं लागणार आहे. सिलेक्ट ऑफिस केल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट करावं लागणार आहे. यामध्ये तुम्हाला बाकीचे ऑप्शन्स येणार आहे. बुक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, HSRP रिप्लेसमेंट, ट्रॅक युअर ऑर्डर, त्यानंतर रिएड्रेसल आहे, ओनली कलर स्टिकर हे सुद्धा आहे. आता HSRP रिप्लेसमेंट कशासाठी आहे? तुमचं जर रिप्लेसमेंट करायचं असेल HSRP नंबरचा, तर तुम्हाला इथे बुक करावं लागणार आहे. नसेल, तुम्हाला जर नवीन करायचं असेल तर बुक तुम्हाला इथे करावं, हे ऑप्शन तुम्हाला निवडावं लागणार आहे. यामध्ये तुमचं स्टेट महाराष्ट्र, रजिस्ट्रेशन नंबर टाकावं लागणार आहे. हे सर्व तुम्हाला माहिती भरून क्लिक हिअरवरती करावं लागणार आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला लोकेशन जे आहे ते तुम्हाला टाकावं लागणार आहे. तुमचं अपॉइंटमेंट स्लॉट आहे ते बुक करावं लागणार आहे. पूर्ण बुकिंग समरी येणार आहे. त्यानंतर तुमचे व्हेरीफाईड डिटेल्स आणि तुम्हाला पैसे भरावे लागणार आहे आणि डाउनलोड रिसिप्टसुद्धा तुम्हाला करता येणार आहे. त्यानंतर इथे हे जे पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला इथे ऑनलाईन पेमेंटसुद्धा करावं लागणार आहे. ऑनलाईन पेमेंट, आता HSRP नंबर प्लेट काढण्यासाठी तुम्हाला किती पैसे लागणार आहेत, तर हे किती फी असणार आहे. HSRP नंबर प्लेट काढण्यासाठी तुम्हाला खालीलप्रमाणे पैसे लागतात. दुचाकी ट्रॅक्टरसाठी 450 व GST म्हणजे 531 रुपये, 3 चाकीसाठी 500 व GST म्हणजे 590 रुपये, 4 चाकी किंवा अन्य वाहनांसाठी 745 व GST म्हणजे 889 रुपये तुम्हाला मोजावे लागणार आहेत. अशा प्रकारे तुम्ही HSRP नंबर सोप्या पद्धतीने काढू शकता. तुमच्या मोबाईलमधून सुद्धा काढू शकता. ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. ही जी तुम्हाला लिंक आहे ते देणार आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. नक्कीच एकदा चेक करा. अशाच इम्पॉर्टंट माहितीसाठी, महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा नक्कीच सबस्क्राईब करा व या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.